तर स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आज चाललोय गिरीकोंडीमध्ये. आज मस्त की मासे पण पकडणार आम्ही आणि चिकनची पार्टी सुद्धा आहे. आणि बघा आमची गँग आहे मागची, पाहू शकता तुम्ही. मासे पकडायच्या अगोदर आमचा जाम बोर निघालाय. म्हणजे सकाळी सुरुवातीला आम्ही 6 वाजता गेलो होतो लाकडं आणायला. तर लाकडाच्या 2 गाड्या आणलेल्या आणि लाकडाच्या गाड्या आणण्यात सुद्धा ही सगळी गँग होती. त्यानंतर मग 9 वाजल्यानंतर आम्ही खडी आणायला गेलो आणि ती खडी मोठ्या डंपरमध्ये भरली. आणि आता आम्ही चाललो आहे 12 वाजता. आमचा प्लॅन होता जायचं. आर्यन, छोटा चेतन, वीरेन, तेजस, ओमकार आणि सार्थक, केविन. आठवण म्हणून पॅप्सी खातोय सगळेजण. आणि त्याच्यासोबत थंडा पण आहे बघा. गँग मधले एक कार्यकर्ता नाही, जरा प्रोसेस चालू आहे त्याची, त्यामुळे तो सध्या पैसे कमवण्यामध्ये बिझी आहे. तर ठीक आहे, असो त्याचं नाव तेजस लाड. चालतील हा, चालेल. तर जेवणासाठी आम्ही केळीची पानं तोडतोय, कारण केळीच्या पानामध्ये जेवण चांगलं लागतं. एक सणाला पातळीमधून जेवतोच, पण केळीच्या जेवणामध्ये वेगळीच मजा असते. हा ती पानं भेटलीत, पण ती पूर्ण फाटलेली आहेत. म्हणजे अशी याच्यामध्ये जेवू शकतो अशा प्रकारे ती केळीची पानं आहेत, म्हणून ही चांदळी बोलतात तिला. आणि हिच्या चांदळीच्या पानावरती पण जेवणाची उत्तम चव येते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, मे महिना एप्रिल महिना आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे इथे झऱ्याचं पाणी आहे, म्हणून हे पाणी नेहमी कंटिन्यूमध्ये 12 महिने असतं. जो ओढा आहे ना पाऱ्या, तो टोटल 4 ते 5 ओढ्यांना पाणी पुरवतो आणि ह्या पाण्यावरती माणसं जगतात. तर मित्रांनो हे दिसायला पाणी एवढं दिसतंय, पण खरं तर 4 वाड्यांमध्ये हे पाणी जातं आहे. आणि 4 वाड्यांमध्ये बहुतेक मला वाटतं प्रत्येक वाडीमध्ये 60 ते 50 घरं असणार आहेत. आणि त्याच्या प्रत्येक 4 वाड्यामध्ये पाणी पुरवलं जातं, म्हणजे पुरतं, आणि ते पण 12 महिने. ह्या ठिकाणी जरा एकदम हवेशीर जागा आहे आणि त्या हवेशीर जागावरती आम्ही जेवण बनवण्याचा प्लॅनिंग चालू आहे. हे बघा, तेजसनी चुलीसाठी दगड आणले आहेत. आम्ही आता चूल मांडतोय. बाकी सगळी तयारी तर आपली झालीच आहे ऑलमोस्ट. मासे पकडण्यासाठी आम्ही 2 प्लॅनिंग केलेत. एक प्लॅनिंग म्हणजे असं आहे, बॉटलने आपण दर टायमाला मासे पकडतो तसे मासे पकडणार आहोत. आणि दुसरा म्हणजे मासे उपसून, पाणी उपसून मासे पकडणार आहोत. तर दोघांपैकी काही म्हणजे असं मासे पकडण्यासाठी आम्ही खास आलो आहेच, पण भेटले तर ठीक, नाही तरी पण चालेल. आपला दुसरा प्लॅनिंग म्हणजे जेवण बनवायचं आहे खास. त्याच्यासाठी सुद्धा आपण इकडे आलो आहे. घरी तर रोज जेवण बनवतोच आपण, पण असं पाण्याच्या ठिकाणी किंवा असं हिरवळच्या ठिकाणी जेवण बनवणे खूप मजा असते. ओमकार बघा तिकडे लाकडं शोधतोय. तर तेजस आपलं काम करतोय. तर सुरुवातीला आपण अंडी बॉईल करून खाणार आहोत, नंतर मग चिकन वगैरे नंतर खाणं जेवणार आहोत. पण एक प्रॉब्लेम झाला, तर लाकडं पण इकडे आणि खूप आणलेत. बस होऊन जातील, मला वाटतं लाकडं उठतील, पण ठीक आहे, आणलेत ते बरं आहे. धावपळ नको परत. तर कांदा आणि टोमॅटो कापून घेतो मी दोन्ही पण. आणि सुरुवातीला धुतलोय मी, नाहीतर बोलून घाणेरडा पाना चालला इथे. घाणेरडा पाना काय नाही, कांद्याने सगळं धुवून काढले. आणि आता मी टोमॅटो टाकतोय. थोडी लागते बघ, काय आमच्या सुरू पाजून नाही कांदी. अरे लाल, राजासाठी पाणी आणा होता याला. राजे दमले आहेत व्हिडिओ करून. 2 कांदा आपल्या ह्याच्यावर ठेवा, भरपूर होतील. किती आहेत ते? तिकडे अंडी शिजत आहेत. काय बोलतात? इकडे आपला कुक नेहमी तेजच असतो. आणि आता ग्रेव्ही तो चिकनमध्ये टाकतो, सगळं ग्रेव्ही वगैरे तयार करणार आता पूर्ण.
आर्यन इकडे हंडी पाहू शकता तुम्ही. आणि हंडी वाटतं जास्त शिजलीत. होय रे, हंडी जास्त शिजलीस का रे? टाकू काय रे? टाक सगळं. तर तेजस चिकन बनवा घेतोय आणि इकडे राईस होतोय तयार. 2 चुली मांडल्यात जेणेकरून पटकन व्हावं, कारण आपली अंडी पण होती. अंडी तर उकडवून झालीत. आता इकडे चिकन आणि राईस होणार आहे. ओमकार त्याच्यामध्ये पळीता फिरव ना. पण पळीता आहे ना, पळी देस. तर तेजस गाजवत आहे. ओम्या तुझा फोकस फक्त राईस कडे असेल. राईस बघ फक्त. आता ठेव ना ते. झाकणाला घाण द्यायला एवढंच आहे. कच्चा खाणार आहे. बदल ना. तरी खाय तुम्ही नाही एक खाय. तर मस्त ही ग्रेव्ही झाली आपली. हा टाकू नको. 2 किलो चिकन आहे आपण. मेंबर्स कमी आहेत त्यामुळे चिकन 2 किलो आणलंय. मेंबर जास्त असतं तर चिकन आपण जास्त आणलं असतं, 5 किलो 3 किलो. आम्ही ह्याला तर आपलं जेवण बनवून झालं आता. तर लावल्यात त्याच्यामध्ये खूप मासे मिळतात. म्हणजे प्लॅन होते 2 आमचे, पण जेवणामध्येच प्लॅन वेळ बराचसा गेला. त्यामुळे एक प्लॅन चेंज केला आम्ही. मासे उपसायचा प्लॅन चेंज केला आणि बॉटल फक्त लावल्यात. त्या बॉटलमध्ये मासे मिळतील. आता किती मिळतील ते बघू. जर मिळालं तर आपण रात्री परत आमच्या इथे जेवण करू. एकत्र जेवण बनवण्यात खूप मजा असते. हे जे ठिकाण आहे ना, तो होल आहे. व्हाळामध्ये आलं आहे आणि व्हाळामध्ये आमची गोठणी आहे. आणि या गोठणीमध्ये आम्ही जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वीरेनला एक माझा छोटासा प्रश्न आहे. ही जे आपण अशा प्रकारे पार्टी वगैरे करतो, तर त्यातून काय आपल्याला मजा मिळते, म्हणजे काय आनंद मिळतो, काय सांगू शकता का तुम्ही? पोरं असतात, मजा येते, जेवण बनवतात अनावरणात. हां, अजून काय? आर्यन तू सांग काहीतरी. काय असं म्हणजे त्याच्यामध्ये काय एक आनंद वेगळा असतो, मिळतो का असा त्याच्यामध्ये? बघा, घरात पण टीव्ही बघतात, मोबाईलवर असतात, तर इकडे राहण्यात येऊन पण मोबाईलवरच. काय बोलायचं त्यांना? कोणाची पंगत बसली मित्रांनो. हा चॅम्पिया बघा, हा गंप्या आणि हा लंप्या. तर आपण आपले पत्रावळी लावले. चिकन पाहू शकता तुम्ही. राईस आणि आपण ही अंडी आणली होती, कांदा. पण जेवायच्या अगोदर आहे ना, ज्या ठिकाणी आपण जेवण करतो ना, त्या ठिकाणी थोडं बाहेर काढून ठेवायचं. म्हणजे असं बोललं जातं की आशा असते त्या ठिकाणच्या जागेवालीला, म्हणून आपण थोडंफार काढून ठेवायचं असतं. तर आपण पण काढून ठेवलंय, वाढून वगैरे झालंय. आणि नेहमी त्याची मेहनत जास्त असते वाढण्यामध्ये. त्यांनी त्याचं काम चोख केलंय आणि आता सुरुवात झाली. हे बघा सगळं खात आहेत. अंडी कोणाला पाहिजे तर अजून घ्या रे, भरपूर आहेत. 50 अंडी आहेत अजून. लागल तर घ्या. तर विरेन चिंगाचा रस्सा कसा झालाय? ओमकार कसं झालं जेवण? कसं रे जेवण? तर ठीक आहे. दरप्रमाणे तेजस बनवतो आणि तेजसची आताही चव भारी असते. खरंच खूप भारी आहे. जेवण झालंय आपलं आणि आता तेजसने मगाशी बाटली लावल्या होत्या मासे पकडण्यासाठी.
तर त्या बाटल्यांमध्ये मासे आलेत का बघूया आपण. खूप साऱ्या बॉटल लावल्यात. वाटते 10 ते 15 बॉटल असतील. आपण काढूया त्याच्यामध्ये मासे मिळतात का पाहूया. कारण प्लॅन होता वेगळा की ढव उपसायचा पाण्यामध्ये. ढव उपसणे म्हणजे ओढ्याचं पाणी एका मोठ्या ढवातून बाजूला बाहेर काढणं. आता लोक बोलतात बाहेर काढणं म्हणजे पाणी वेस्ट जात असेल, पण त्यातून पाणी काय वेस्ट जात नाही. कारण आम्ही पाण्याची सुद्धा काळजी घेतो आणि पाणी परत तसंच सेम जसं जो रोजची रुटीन असते त्या पाण्याच्या रुटीनने रोज पाणी तसंच आम्ही सोडतो. त्यामुळं पाणी काय वाया जात नाही. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाण्याचा नाश करतात किंवा पाण्याचा विचार करत नाही, लोक काळजी घेत नाही. तर आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मासे पकडतो. ते मासे पकडण्यासाठी पुढे गॅग चालले पाहू शकता. इथे वाटतं तेजसने बॉटल लावले आणि इथून सुरुवात केली त्याने. परत आपल्याला जसं आलं त्याच रस्ते पर्याने मागे जायचं. तर इथे तेजसने बॉटल लावली. बघूया बॉटलमध्ये किती मासे मिळतात. ठीक आहे, मोठ्या बॉटलने लावलं ते बघा, भरपूर मासे भेटले त्याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. आमच्याकडे दांडाला बोलतात आणि दांडाला दुसरा सुद्धा नाव आहे, पिचकांडे असं काहीतरी बोलतात. ठीक आहे, आपण भेटल्यावरती काढल्यावरती दाखवूया. ठीक आहे, बघा एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करू शकता. आपल्या व्हिडिओद्वारे तुम्ही सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे मासे पकडतात बॉटलीमध्ये. जाऊ दे त्या दाखव बरं. नाही शांत बघा, पिशवीत मासे बऱ्यापैकी जमलेत. म्हणजे एका बॉटलमध्ये जर एवढे मासे भेटत असतील ना, तर मला वाटतं ढव पुसण्याची गरजच नाही. दिसणार नाही तुम्हाला. असे काढून बघा. बरं, इथे लावले होते आपण. मासे भेटले होते बरेचसे, पण मासे अर्धे गेले ओलातून ते. हां, हे बघा, ह्याच्यामध्ये पण खूप भेटलेत मासे. तर मला एक प्रश्न आहे सार्थकला. सार्थक मुंबईला असतो नेहमी, म्हणजे त्याचं स्थायी ठिकाण मुंबईचं आहे. केव्हा तरी कोकणात येतो. आणि कोकणात आल्यावरती सार्थक तुला कसं वाटतं? म्हणजे मजा वगैरे करायला मिळते का सार्थक? फुल मजा. कसं माहिती आहे, मुंबईमध्ये कोंडल्यासारखं असतं आणि हवामान पण तसं एवढं खास नसतं. आपल्या कोकणात आला की माणूस रमतो पण आणि खूप मजा पण मिळते. कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला असे उद्योग करायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं वगैरे असतं आणि खूप अशा खाण्याच्या वस्तूसुद्धा मिळतात. हा बैलगाडा शर्यत सध्या आता सोडून दिलं आहे, पण अशा काही गोष्टी आहेत त्यातून कोकणात आलेला का माणूस रमतो. आणि तो आता सार्थक तुझा जायचा प्लॅन कधी आहे? किती दिवस झाले तू किती राहतोय? बघा, 1 महिना आला तो इथे आलाय आणि अजून सुद्धा तो बोलतो, म्हणजे पालखीला येतो आता. एक महिना होऊन जाईल, जास्त होईल. म्हणजे त्याला अजून सुद्धा इथून जाण्याचं मन होत नाही. म्हणजे इथे तो रमलाय कोकणात. म्हणजे ते त्याचा भाऊ आणि तो आणि मम्मी ते केव्हा तरी येतात इकडे. आणि त्याचा मोठा भाऊ आहे तो पण इकडे कोकणाला की रमून जातो. पण सार्थक आता गेली 1 महिना इकडेच आहे. हे बघा, इथे 3री बॉटल लावली होती आपण. मासे कमी त्याच्यामध्ये, पण मासे खूप मोठे भेटलेत. मोठी म्हणजे आमच्या ओढ्यामध्ये आहेत ना, जास्त मोठे नाही मिळत मासे, छोटेच भेटतात. म्हणजे जवळजवळ 2 बोटं किंवा हातभर असं लांब एवढा भेटतो. त्याच्यावरती जास्त काही मासा मिळत नाही, कारण ती साईजच तेवढी माशांची आहे. जे वांबीम बोलतात ना, त्या हा जो ओढा गेला त्या ओढ्याच्या सरळ खाली गेलात ना, खाली तिकडे नदी आहे आणि त्या नदीवरती वाम, पातळ वगैरे काय मोठे मोठे जे मासे असतात ना, ते मिळतात. आमच्याकडे कसं एवढे जास्त मिळत नाहीत. फक्त आमच्याकडे एक डोकरू म्हणून आहे, आता तुमच्याकडे काय बोलतात त्याला माहीत नाही. आणि एक दांडाली म्हणून आहे. मळू मासा एक आहे. मळू मासा तर सगळ्यांना माहितीच असतो. छोटा असतो आणि तो मोठा, म्हणजे साईज त्याची दांडालीसारखीच असते. दांडालीला पिचकांडे बोलतात. 3 प्रकारचे मासे आमच्याकडे जास्त करून पाहायला मिळतात. हे बघा, ह्याला जास्त करून दांडाली बोलतात. पिचकांडे असं काही पण नाव आहे, काय मला माहीत नाही, आयडिया नाही. पण ठीक आहे, तुमच्या वगैरे काय बोलतात ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. इथे आहे ना अशी जागा आहे, म्हणजे इथे खूप मासे असतात. कारण दगडाच्या आतमध्ये, घबीच्या आतमध्ये मासे असतात, ते बाहेर येतात. आणि इथे भरपूर मासे भेटले असं तेजसचं बोलणं आहे. बघूया भेटलेत का. हा बघा, तुम्ही हा एरिया पाहू शकता ना. हे बघा, खूप एवढी मोठी दांडले आहे. बघा, दिसते या बॉटलच्या साईजमध्ये तुम्हाला दिसत असेल. हे बघा, मळू मासा पण भेटलाय. हे बघा, हा काळा जो मळू मासा आहे. बाकी ह्या पिचकांडे आहेत, दांडाली, आमच्याकडे दांडाली बोलतात. ह्या 3 बॉटलमध्ये एवढे मिळाले, म्हणजे पाव किलो तर 3 बॉटलमध्ये मिळाले असतील. पद्धत आहे, आम्ही जेवण बनवत होतो आणि जेवण बनवत फक्त आम्ही बॉटल लावल्यात आणि बॉटलातून फक्त मासे मिळालेत. म्हणजे आमच्या याच्यामध्ये मेहनत काहीच नाही. मेहनत सगळी तेजस जाधवची थोडी आहे, बाकी सगळी मेहनत त्या माशांचीच आहे. मासे येऊन आपल्या आतमध्ये गेलेले आम्ही पकडतोय.
हा काय नाही हा आमच्यातला असा एकमेव माणूस आहे म्हणजे काही गोष्ट करा पण त्यात काय साध्य होणार काय नरटे असते. ती भरणी असेल 6वी भरणी आपला तू मासा. हा बघा भरपूर मासा भेटला या भरणीमध्ये बॉटलमध्ये. बिस्लरीची बॉटल आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. बघा बिस्लरी आहे बिस्लरी. किती वाले आहे? 20 वाले. आणि याच्यामध्ये पण आपल्यातून थोडे मासे भेटलेत. हे बघा हलतायत. भेटलेत का तेजस बोलतो मासे भेटलेत. हे बघा बरेचसे मासे भेटले. ते बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत. ते बघा तुम्ही पाहू शकता. खरंच खूप मोठे मासे भेटलेत. 8वी 9वी भरणी आहे. 8वी 9वी भरणी असेल कदाचित किंवा 10वी पण असेल, कारण 2-3 भरण्यामध्ये मी मागे घेतले नाहीत. हे बघा केवढे किती मासे भेटले. याच्यामध्ये पण खूप मासे भेटलेत. भयंकर मासा आहे. बाबरो बाबू तर पोराला आम्ही जेवरी राहत आहोत ना. आमचा टॉप बघा भांड्याचं बघा. वीरेनने पण इथे मासे पकडलेत आणि खूप मासे भेटलेत. हे मला वाटतं 11वी भरणी आहे. आणि तेजस्विनी बघा इथे उतरली भरणी आणि ह्याच्यामध्ये खूप मासे भेटले. ते बघा केवढे मोठे मासे आहेत. हे ह्याचा आहे ना रात्रीच आम्ही रस्सा करणार. आता सांगून ठेवतोय बघा खूप मोठे मासे भेटलेत. इसाबाच्या बाहेर मासा भेटला. इसाबाच्या बाहेर मासा भरणे असणार. तेज किती भरणे? 13वी ना? हो तेजस हो बोलला तर मग 13वीच भरणे असणार. आणि कुर्ली पण गावली आहे तेजसला. म्हणजे आमच्याकडे खेकडा बोलतात त्याला. कुर्ली पण बोलतात ना, किरवी पण बोलतात. ती किरवी सोडून द्यायची आहे. कशाला ती? केवढे किरवी दाखव. किरवी दाखव केवढे. किरवी दाखव केवढे. साधारण ठीक आहे म्हणजे 2 बोटाच्या साईजची आहे. माशासारखीच आहे ती पण. सोडून द्यावी. पावसाळ्यात आपल्याला मोठे झाल्यावर मिळणारच आहे. तिची बॉर्डर आहे. केविन काढायला गेला आहे आणि तो पूजेचा डबा त्याच्यामध्ये पण खूप मोठे मासे असतात. पण तो आम्ही सहसा उपसत नाही कारण त्यातून पाणी आम्हाला प्रत्येकाच्या घरी जातं. त्यामुळे आम्ही तो ढव उपसत नाही. कारण तो जर ढव उपसला तर पाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम होणार. आम्हाला पण होणार आणि सगळ्यांना पण होणार. त्यामुळे तो ढव आम्ही उपसत नाही. ते म्हणजे जेवढं 4 वाड्यांना पुरेल एवढं पाणी त्याच्यामध्ये असतं म्हणून तो आम्ही ढव उपसत नाही. ठीक आहे मासे खूप असतात. असो नेक्स्ट टाईम आपण प्रयत्न करू की मासे उपसत असण्याची व्हिडिओ असेल. हा बघा याच्यामध्ये पण ही लाचची भरणी होती. लाचच्या भरणीमध्ये 4-5 मासे भेटलेत. तर आज मासाच उपसायचा प्लॅनिंग होता असा. हे बघा अशा प्रकारे मासे उपसायचे होते जसं आर्यन उचलतोय. आणि सकाळपासून पण ज्याप्रमाणे बोललो आमची कामं पण खूप मोठी. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही लाकडं आणली. त्यानंतर मग 9 वाजल्यानंतर आम्ही खडी भरली मोठ्या ड्रम्परमध्ये. आणि नंतर मग 12 वाजता आम्ही जेवणाचा प्लॅनिंग केला. आणि जेवणाचा प्लॅनिंग करता करता आम्हाला जवळजवळ 2 वाजले असणार. 2 वाजल्यानंतर मग जेवण केलं आम्ही. 2:30 वाजता आम्ही जेवलो. आणि आता हे मासे पकडून झालेत आमचे सगळे. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला झालंच तर आम्ही मासे कशाप्रकारे पकडतो ते आपण उपसून दाखवूच. कशाप्रकारे आपण ढव उपसतो ते त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळेल. हे बघा दांडाली. केविनने दांडाली दाखवली बघा. इतके मासे मिळालेत. मला वाटतं जवळजवळ अर्धा किलो 1 किलो असणार. आम्ही 13 भरण्या होत्या आणि 13 भरण्यांमध्ये एवढे मासे भेटले. 1 किलो असणार आहेत. 1 किलो आहे. ठीक आहे बघूया आपण आता. तेजस टाकतोय बादलीमध्ये. म्हणजे छोटे पण नाही आहेत खूप मोठेच मासे आहेत. म्हणजे ज्या आमच्या पाऱ्यामध्ये एवढंच मोठं मासे भेटतात त्याच्याशिवाय मोठं मासे भेटत नाही. मोठे म्हणजे आमच्याकडे काय होतं आता मोठं मासे कोणतं आहे दाखवले. केविन दाखवतोय बघा मोठा मासा कोणता आहे. हा बघा हा मोठा आमच्याकडे सगळ्यात मोठा मासा आहे. एवढे मासे भेटलेत. तर झाले मासे उपसून पण मासे पण पकडून झालेत आणि जेवण पण झाले सगळं करून. आणि आता आम्ही चाललोय घरामध्ये. आज RCB आणि इंडियनची मॅच आहे. RCB आणि मुंबई इंडियन्सची मॅच आहे. आज रंगी सामना होणार आहे. आणि ती मॅच आज मी चुकवणार नाही कारण मुंबई गेले 2 सामने हरले. एक पहिला सामना कधी जिंकत नाही तर ह्या वर्षी कशी जिंकली काय माहीत नाही. पण हे मागचे 2 सामने जे हरले ते. आणि आता ह्या सामन्यासाठी आम्ही सपोर्ट करायला जाणार आहोत. तर मित्रांनो आजसाठी तर बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.